नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश कुमार कांबळे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, आबासाहेब मराठे, आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, गाझियाबाद. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासापर्यंत आपण लेझर चॅप्टर शिकत होतो. ह्यातला आता काही भाग आपल्याकडे शिकायचा आहे. तर याच्या आधीच्या तासांमध्ये आपण बरंच काही आपण या चॅप्टरमध्ये शिकलेला आहे. हा चॅप्टर हा पेपर 3 मधला, अप्लाइड फिजिक्सच्या पेपर 3 मधला आहे आणि युनिट फर्स्ट मधील आहे. अकॉस्टिक्स, लेझर आणि फायबर ऑप्टिक्स असं त्या युनिटचं नाव आहे. आणि त्याच्यामधला हा चॅप्टर नंबर 2 जो की लेझर म्हणजेच लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. तर याच्यामध्ये जो भाग आहे आपण याच्या आधी शिकलेला तो म्हणजे याचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर ट्रान्झिशन बिटवीन ॲटॉमिक एनर्जी स्टेट्स, याचं आपण विदाउट डेरिव्हेशन आपण या ठिकाणी आपण शिकलेलं आहे. म्हणजे डेरिव्हेशन आपण जास्त घेतलेलं नाही. त्याच्यानंतर आपण लेझिंग ऍक्शन किंवा प्रिन्सिपल ऑफ लेझर त्या ठिकाणी आपण प्रामुख्याने शिकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण लेझरच्या ज्या बेसिक 4 प्रॉपर्टीज आहेत त्या आपण प्रॉपर्टीज आपण एका पाठोपाठ एक डिटेलमध्ये शिकलेले आहेत. त्याच्यानंतर आपण हेलियम निऑन लेझर हा गॅस लेझर आपण शिकलेला आहे. याचं आपण कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, तसंच आपण याचे उपयोग, ऍप्लिकेशन्स हे आपण शिकलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला लेझर म्हणजे लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन ह्या लेझर ह्या डिव्हाइसचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. त्या ठिकाणी ऍप्लिकेशन मध्ये त्याचाच एक बेसिक म्हणजे ऍप्लिकेशन होलोग्राफी पण आहे, ते पण आपण शिकणार आहोत पुढे. तर या ठिकाणी सध्या आपण ऍप्लिकेशन ऑफ लेझर्स त्या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे. तर याचं इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स किंवा मेडिकल ऍप्लिकेशन्स जे काही ऍप्लिकेशन्स आहेत वन बाय वन आपल्याला या ठिकाणी शिकत जायचं. तर या ठिकाणी आपण सिलेबसला अगदी जेवढं दिलेलं आहे तेवढंच आपण या ठिकाणी शिकणार आहोत. जास्त आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाहीये. तर या ठिकाणी ऍप्लिकेशन्स ऑफ लेझर्स हे या ठिकाणी आपण स्टार्ट करू. त्या ठिकाणी लेझर म्हणजे काय, तर आपण इंट्रोडक्शन मध्ये शिकलं की लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन असं त्याचं ते लॉंग फॉर्म होतं. आणि हा पहिला जो लेझर आहे तो 1960 मध्ये मायमन ह्या शास्त्रज्ञांना शोधून काढलेला आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे काही बेसिक प्रिन्सिपल इन्व्हॉल्व आहे याच्या वर्किंग मध्ये ते म्हणजे स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया ऍप्लिकेशन्स ऑफ लेझर. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स किंवा त्याचे काही युजेस जे आहेत इंडस्ट्रीमध्ये लेझरचे ते कशा पद्धतीने उपयोगात आणले जातात ते आपण बघूया. So let us now talk about the applications of lasers which are industrial applications. ठीक है. So lasers are used in industry in a huge variety of applications. ठीक है. Lasers are used in industry in a huge variety of applications, and these applications can be divided. Okay. These applications, what are the applications? All the applications which are applications of lasers which are used in industry in a huge variety, they are divided between those that involve the processing of materials and all other applications. ठीक आहे. जे काही इंडस्ट्रीज ऍप्लिकेशन आहेत लेझरचे हे 2 भागामध्ये विभागले जाऊ शकतात. ते म्हणजे एक भाग म्हणजे फक्त मटेरियलच्या प्रोसेसिंगचा असेल आणि दुसरं बाकीचे ऍप्लिकेशन्स जे काही असतील. त्या ठिकाणी मटेरियल प्रोसेसिंग मध्ये काय काय असतं, तर मटेरियल प्रोसेसिंग मध्ये कटिंग ऑफ द मटेरियल्स किंवा ड्रिलिंग किंवा वेल्डिंग, त्याच पद्धतीने सरफेस ट्रीटमेंट म्हणजे या ठिकाणी काही सरफेस मध्ये मॉडिफिकेशन करायचं असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण लेझरचा उपयोग करू शकतो. त्याच ठिकाणी त्याचबरोबर मटेरियल्स कटिंग किंवा ड्रिलिंग असेल किंवा वेल्डिंग असेल तर हे सुद्धा आपल्याला लेझरचं साहाय्याने आपल्याला करता येतं. तर हे झालं मटेरियल प्रोसेसिंग आणि याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे काही ऍप्लिकेशन्स असतात 2 भागामध्ये लेझर्सचे इंडस्ट्रीमध्ये असलेले ऍप्लिकेशन्स हे आपल्याला डिवाइड करता येईल. सो लेझर्स आर युज्ड इन इंडस्ट्री in a huge variety of applications. Those applications, these applications can be divided between those that involve the processing of the materials and all other applications. The material processing involves cutting, drilling, welding, and surface treatment. Now, when the material is exposed to laser light, okay, when the material is exposed to laser light, then light energy is converted into heat energy.
ठीक आहे. ज्या वेळेस लेझर लाईट ही मटेरियल वरती एक्सपोज केली जाते की or it is allowed to fall on the surface of the material, then the light energy is converted into heat energy, and due to this heating effect the material is heated, then melted and vaporized. तर याचा बेसिकली याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो, एखाद्या मटेरियल सरफेस वरती लेझर लाईट ही सोडले जाते. It is allowed to fall over the surface of the material which is to be processed. त्याच्यानंतर जे काही लाईट एनर्जी आहे ती लाईट एनर्जी हीट मध्ये कन्वर्ट होईल. त्याच्यानंतर जे काही हीट निर्माण होईल त्या हिटिंगमुळे त्या ठिकाणी त्या मटेरियलचं मेल्टिंग किंवा वेपरायझेशन घडून आणलं जाईल आणि नंतर मग बाकीचं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं जाईल. ठीक आहे. तर या ठिकाणी लेझर इन्स्ट्रुमेंटेशन फॉर मटेरियल प्रोसेसिंग कसं असेल तर याचा एक सेटअप आपण या ठिकाणी फिगर मध्ये पाहू शकता. A laser setup used for surface modification or the surface processing. Again, welding, cutting and drilling जे काही असेल मटेरियलच्या बाबतीमध्ये ते घडून आणायचं असेल तर आपल्याला हा सेटअप बेसिकली आपल्याला हे पाहावं लागेल. इट इज नथिंग बट द लेझर इन्स्ट्रुमेंटेशन फॉर मटेरियल प्रोसेसिंग. It is a laser setup used for surface modification or welding or cutting and drilling. Okay. तर या ठिकाणी नेमकं काय होतं ते आपण पाहूया. तर या ठिकाणी it is nothing but the laser setup used for surface modification. First of all, here we can see here the laser source. Okay, the light output from this laser source is incident or it is allowed to incident on the plane mirror which is shown here. After reflection, okay, here it is the reflection of this laser light. After reflection, the laser light passes through a shutter. Shutter is used to control the intensity of the laser beam. Okay, so after reflection the laser light passes through this shutter. Then there is a focusing lens assembly. Here you can see in the figure, here is the focusing lens assembly. There is a focusing lens assembly to get a fine beam. Okay, तर या ठिकाणी लेझर बीम या ठिकाणी एका मिररवर सोडली जाते आणि रिफ्लेक्शन झाल्याच्या नंतर ती शटरच्या मार्फत ती म्हणजे या ठिकाणी लेझर बीमची जी काही इंटेन्सिटी आहे ती कंट्रोल करून ह्या शटरच्या माध्यमातून कंट्रोल केल्याच्या नंतर ती पुढे सोडली जाते आणि इट इज allowed to pass through the focusing lens assembly. त्या ठिकाणी फोकसिंग लेन्स असेंबलीचा उपयोग काय तर या ठिकाणी जे काही लेझर बीम आहे ती अगदी म्हणजे फाईन बीम बनवण्याचा ह्याचा उद्देश असतो. ठीक आहे. सो after passing the laser beam through this focusing lens assembly, we will get the fine beam of the laser beam. Further, there are shielding gas jet and powder feeder. Okay, या ठिकाणी powder feeder आणि shielding gas jet आहेत. तर या ठिकाणी याचा उपयोग काय the shielding gas is used. तर या ठिकाणी दोन पद्धतीने shielding gas या ठिकाणी जे shielding gas jet जे दाखवले ते दोन गोष्टींसाठी त्याचा उपयोग केला जातो. It is used to remove the molten material and help in vaporization. And secondly, it is used to provide cooling effect. Again, it is used to protect the focusing of optical arrangement. अशा पद्धतीने तीन गोष्टींसाठी याचा उपयोग केला जातो. ओके, तिसऱ्या नंबरचा ऍप्लिकेशन म्हणजे उपयोग कायचा टू प्रोटेक्ट. Shielding gas is also used to protect the focusing of optical arrangement against smoke and fumes and to increase the absorption of energy by the sample.
ठीक आहे. त्या ठिकाणी सॅम्पल म्हणजे एक मटेरियल या ठिकाणी दिसेल तुम्हाला. त्या ठिकाणी आताच मी सांगितलं, when a material is exposed to a laser light, then light energy is converted into heat energy. Due to this heating effect, the material is heated, then melted and vaporized. तर अशा पद्धतीनं हा सॅम्पल वरती लेझर बीम सोडण्याच्या आधी एवढी प्रोसेस केली जाते. ठीक आहे. याला म्हणायचं लेझर सेटअप युज्ड फॉर सरफेस मॉडिफिकेशन और वेल्डिंग और कटिंग और ड्रिलिंग. ठीक आहे. नाउ again for different materials different gases are used here. Okay, for different materials different gases are used. So using high power lasers copper and aluminum can be welded. या ठिकाणी सॅम्पल जो आहे कॉपर किंवा अल्युमिनियम असू शकतो, ते पण त्याच्यासाठी काय हाय पॉवर लेझर या ठिकाणी आवश्यक पडेल. सो युजिंग हाय पॉवर लेझर्स copper and aluminum can be welded or they can be drilled or alloyed or cut without any assisting gas. Okay, the powder feeder. Now the powder feeder. The powder feeder is used. Here you can see here the powder feeder. The powder feeder is used to spray the metal powder on the substrate of alloying or cladding. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे लेझरचं सेटअप आहे जे की सरफेस मॉडिफिकेशनला किंवा वेल्डिंगला किंवा कटिंगला किंवा ड्रिलिंगला उपयोगात आणलं जातं. तर आता या ठिकाणी आता आपण पाहूया वन बाय वन लेझरचे ऍप्लिकेशन. तर या ठिकाणी आपण पाहिलं की सरफेस मॉडिफिकेशन, वेल्डिंग, कटिंग आणि ड्रिलिंग. तर या ठिकाणी काही ऍप्लिकेशन त्यापैकी आपण पाहूया. तर पहिलं त्यापैकी घेऊया आपण लेझर कटिंग. ठीक आहे. तर लेझर कटिंग म्हणजे लेझरच्या माध्यमातून लेझरचा उपयोग करून या ठिकाणी मटेरियलचं कटिंग आपल्याला या ठिकाणी घडवून आणायचं आहे. So the principle of laser cutting is the vaporization of the material at point of focus of the laser beam. The laser cutting setup is shown in the figure. ठीक आहे. तर या ठिकाणी फक्त कटिंग एखाद्या मटेरियलचं कटिंग करायचं असेल तर त्याच्यासाठीचा सेटअप कसा असेल तो अशा पद्धतीचा असेल. So the principle of laser cutting is the vaporization of the material at point of focus of the laser beam. ठीक आहे. त्या ठिकाणी फोकस्ड स्पॉट तुम्हाला दिसेल, त्या ठिकाणी गॅस दिसेल, त्याच्यानंतर लेझर बीम याच्यामध्ये त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सोडलेली आहे आणि नंतर त्याचा एका फोकस्ड स्पॉट म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने त्याचं फोकसिंग या ठिकाणी केलेलं आहे थ्रू दी गॅस हिअर. आणि नंतर मग या ठिकाणी मेटलचं या ठिकाणी कटिंग घडून आणलेलं आहे. तर या ठिकाणी प्रिन्सिपल काय आहे याचं, द प्रिन्सिपल ऑफ लेझर कटिंग इज द वेपरायझेशन ऑफ द मटेरियल. तर या मटेरियलचं किंवा मेटलचं वेपरायझेशन ज्या ठिकाणी कट करायचं आहे त्या ठिकाणी ऍट अ पॉइंट ऑफ फोकस, ह्या फोकसच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेपरायझेशन करून या मेटलला कट केलं जातं. सो द लेझर कटिंग सेटअप इट इज शोन इन दिस फिगर. The required energy for cutting is supplied by exothermal reactions between metal and the gas. Okay, the energy required for cutting is supplied by the exothermal reactions between metal and the gas. The vaporized material is removed with the help of gas jet. Okay. Again, the gas jet is also used to cool the adjacent edges of the cut metal. Hence, the gas blow reduces laser power requirement, increases depth and speed of cutting, and produces high quality cut. Okay. तर अशा पद्धतीनं लेझरचं कटिंग केलं, लेझरच्या माध्यमातून लेझरचा उपयोग करून या ठिकाणी मेटल किंवा मटेरियलचं कटिंग केलं. तर आता या ठिकाणी जे काही कटिंग इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी दाखवलेलं आहे किंवा ह्या कटिंगचं जे काही मेटल कटिंग आहे लेझरच्या साह्यानं त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण पाहूया थोडक्यात.
So laser cutting can be done at room temperature and pressure without preheating and vacuum condition. ठीक आहे, म्हणजे लेझर कटिंग ही अतिशय सोपी अशी म्हणजे प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचर आपल्याला हे सगळं करता येईल आणि साधारण प्रेशर सुद्धा आपल्याला ते लेझर कटिंग घडून आणता येतं. म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर विशिष्ट असं काही ठेवावं किंवा प्रेशर विशिष्ट असं काही ठेवावं असं काही त्याची आवश्यकता नाही. ॲट रूम टेम्परेचर अँड प्रेशर विदाउट प्रीहीटिंग and vacuum conditions we can use the laser cutting. Okay, we can done the laser cutting. Again, the microstructure of surrounding layers, the microstructure of surrounding layers are not affected since it affected zone is very narrow. Again, high cutting speed can be achieved. ठीक आहे, म्हणजे कटिंगची जी काही स्पीड आहे कमी वेळामध्ये आपण कटिंग आपण करू शकतो. म्हणजे त्याची जी काही स्पीड आहे कटिंग करण्याची ती आपण जास्तीत जास्त आपण अचीव करू शकतो. अगेन heating and cooling are so rapid. This increases the strength of the region. Again, the laser cutting has improved edge quality. The surface quality is maintained in the original condition since there is no bead formation due to scattering of molten material. ठीक आहे, तर त्या ठिकाणी बीड फॉर्मेशन होत नाही बिकॉज ऑफ द स्कॅटरिंग ऑफ मोल्टेन मटेरियल. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने ही लेझर कटिंग ही खूप फायद्याची आहे. त्याच्यानंतर पाहूया आपण लेझर वेल्डिंग. तर या ठिकाणी वेल्डिंग म्हणजे काय? इट इज नथिंग बट द जॉइनिंग ऑफ टू ऑर मोर मेटल पीसेस इनटू अ सिंगल युनिट. ठीक आहे, वेल्डिंग आपण पाहिलेली आहे किंवा माहिती आहे आपल्याला. वेल्डिंग म्हणजे इट इज नथिंग बट वन काइंड ऑफ द जॉइनिंग ऑफ टू ऑर मोर मेटल पीसेस इनटू अ सिंगल युनिट. तर या ठिकाणी फिगर मध्ये तुम्ही पाहू शकता सेटअप वेल्डिंगचं. लेझरच्या माध्यमातून लेझरच्या सहाय्यानं दोन मेटल किंवा दोन पेक्षा जास्त मेटल्स कशा पद्धतीनं जॉईन केले जाऊ शकतात इंटू सिंगल युनिट मध्ये, ते आपण या ठिकाणी त्याचं सेटअप या ठिकाणी तुम्ही फिगर मध्ये पाहू शकता. तर या ठिकाणी हे तुम्हाला मिरर आहे, या ठिकाणी मिरर दिसेल. त्याच्यानंतर हे फोकसिंग लेन्स आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी शेल्डिंग गॅस. त्यानंतर या ठिकाणी नोझल. ओके, या ठिकाणी लेझर बीम आणि या ठिकाणी वर्क पीस ज्यांचे की आपल्याला वेल्डिंग घडवून आणायचं असे मेटल या ठिकाणी ठेवलेले आहे. ओके, नाउ इफ वी कन्सिडर वेल्डिंग ऑफ टू मेटल प्लेट्स. तर या ठिकाणी समजून घेऊया आपण. या ठिकाणी दोन मेटल प्लेट्स आहेत, त्यांचं वेल्डिंग आपल्याला घडवून आणायचं आहे. इफ वी कन्सिडर द वेल्डिंग ऑफ टू मेटल प्लेट्स then the metal plates are held in contact at their edges. तर या ठिकाणी दोन मेटल प्लेट्स या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. त्याचे एजेस हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील अशा पद्धतीने ठेवायचं आहे. द मेटल प्लेट्स आर हेल्ड इन कॉन्टॅक्ट ॲट देअर एजेस अँड द लेझर बीम इज अलाउड टू मूव्ह along the line of contact of the plate. The laser beam hits the edges. Okay, the laser beam hits the edges of the two plates to their melting points and causes them to fuse together where they are in contact. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं वेल्डिंग ह्या ठिकाणी दोन मेटल्स घडून आणलेलं. आता ह्याचे जे वेल्डिंग प्रोसेस आहे पाहिजे लेझर. ठीक आहे, ऑर्डिनरी पद्धत जी आहे वेल्डिंगची ती पद्धत आणि लेझरच्या माध्यमातून जे काही वेल्डिंग आहे ती मेथड, हा दोघांमध्ये फायद्याचं जे काय आहे म्हणजे लेझर वेल्डिंग हे कशा पद्धतीने फायद्याचं आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. ऍडव्हान्टेजेस ऑफ लेझर वेल्डिंग. It is a contact-less process and hence there is no possibility of impurities into joint. ठीक है. Again, the work pieces do not get distorted, so the total amount of input is very small as compared to the conventional welding processes. The heat affected zone is relatively small because of rapid cooling.
Again, the laser welding can be done even at very small place without any difficulty. The welding is done in very high rates. Any dissimilar metals can be welded. तर अशा पद्धतीनं कन्व्हेन्शनल वेल्डिंग प्रोसेस जी आहे त्याच्यापेक्षा या ठिकाणी लेझरची वेल्डिंग जी आहे लेझरच्या मदतीने केलेली वेल्डिंग ही अतिशय फायद्याची आहे हे आपल्याला समजू शकतो. त्याच्यानंतर लेझरचे जे काही मेडिकल ऍप्लिकेशन्स आहेत ते आपण थोडक्यात आपण या ठिकाणी वन बाय वन पाहूया. तर या ठिकाणी मेडिकल ऍप्लिकेशन्स ऑफ लेझर. सो lasers are presently used for a variety of applications in the medical field also. The medical uses of lasers is suitable where there is a favorable interaction between laser radiation and human issues. Okay. The medical use of lasers is suitable where there is a favorable interaction between laser radiation and human issues. The success of this interaction depends on the radiation wavelength, ability of tissues to absorb the wavelength, delivered power on treatment area, total energy incident on tissue and area to be treated. Again, lasers are especially successful in these following areas of medical treatment. Now let us see one by one what are the areas of medical treatment where the lasers are especially successful for uses. Okay, so first advantage is nothing but the ophthalmology. Okay. Ophthalmology. OPTHALMOLOGY. L is missing here. Okay. तर यामध्ये काय असतं नेमकं? It is used for treatment of detached retina. Again, in diabetic retinopathy या दोघांमध्ये ह्याचा उपयोग केला जातो. Again, lasers are used for the purpose of neurosurgery. ठीक आहे. Treatment of tissue in skull and spine म्हणजेच या न्यूरोसर्जरी मध्ये ट्रीटमेंट ऑफ टिश्यूज इन स्किल अँड treatment of tissues in skull and spine. Okay. Again, gastroenterology. 3 नंबरचं ऍप्लिकेशन गॅस्ट्रोएंट्रोलॉजी. त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल ट्रीटमेंट बाय कोअगुलेशन ऑफ लोअर गॅस्ट्रो intestinal fat. Again, fourth application, which is nothing but dermatology. It is used in this case removal of skin imperfections by laser irradiation. Again, fifth application is nothing but gynecology. याच्यामध्ये प्रामुख्याने फर्टिलिटी मायक्रोसर्जरी घडून आणल्या जाते. त्याच्याबरोबर फॅलोपियन ट्यूब रिकन्स्ट्रक्शन हे सुद्धा त्या ठिकाणी लेझरच्या माध्यमातून घडवलं जातं. त्यानंतर 6वं ऍप्लिकेशन जे आहे ते म्हणजे ENT, ज्याच्यामध्ये एअर, नोज आणि थ्रोट सर्जरी या ठिकाणी घडवलं जातं बाय युजिंग लेझर. Again, lasers are used in burn therapy, urology, thoracic surgery and orthopedics also. तर अशा पद्धतीनं मेडिकल ऍप्लिकेशन सुद्धा लेझरचे खूप आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ऍप्लिकेशन जे की आपल्या सिलेबसला आहे ते म्हणजे होलोग्राफी. होलोग्राफी हे वन ऑफ द बेस्ट ऍप्लिकेशन ऑफ द लेझर. ओके.
तर या ठिकाणी आता आपल्याला होलोग्राफी हे डिटेलमध्ये शिकायचं आहे. तर होलोग्राफी म्हणजे काय आहे? Holography is a technique, is one of the technique which is used for recording optical images. ठीक आहे, ऑप्टिकल इमेजेस रेकॉर्ड करण्यासाठी होलोग्राफी या टेक्निकचा उपयोग केला जातो. होलोग्राफी ही एक टेक्निक आहे and it was developed by Garber in the year 1947. ठीक आहे. तर या ठिकाणी फोटोग्राफ इज, तुम्हाला माहिती आहे आता फोटोग्राफ आणि होलोग्राफी यांच्यामध्ये काय फरक असेल. तर फोटोग्राफ माहिती आहे आपल्याला, ते फोटोग्राफ म्हणजे काय असतं, तर ते एक 2 डायमेन्शनल रेकॉर्डिंग असते. ठीक आहे. ऍक्च्युअली फोटोग्राफ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा ठिकाणी फोटो दिसतोय माझा. ऍक्च्युअली काय आहे, तर हे म्हणजे 2 डायमेन्शनल रेकॉर्डिंग आहे. ओके, 2 डायमेन्शनल रेकॉर्डिंग ऑफ लाईट इंटेन्सिटी, 2-dimensional recording of light intensity received from a 3-dimensional object is nothing but a photograph. Okay, so आपण काय म्हणता येईल आपल्याला, बेसिकली a photograph is a 2-dimensional record of light intensity received from a 3-dimensional object. And holography is a technique for recording optical images. Further, it was developed by Garber in the year 1947. Again, holography याचा पण उद्देश किंवा याचं नाव जे आहे होलोग्राफी, ते म्हणजे काय असेल, त्याच्यापासून आपल्याला कसं पडलं हे नाव ते पाहूया आपण. The term holo, HOLO, the term holo means whole or complete. ठीक है, होलो means whole or complete. And graphy, GRAPHY, graphy means a recording. ठीक है, म्हणजे होलोग्राफी म्हणजे whole or complete recording. ठीक है, म्हणजेच होलोग्राफी literally means complete recording. ठीक है, complete recording. 2-dimensional recording किंवा photograph म्हणजे काय, it is one of the kind of 2-dimensional recording of light intensity which is received from a 3-dimensional object, whereas the holography literally means complete recording of the object. ठीक है. Again, holography records both amplitude and phase of light waves to produce a 3-dimensional effect. तर तुम्हाला माहिती आहे किंवा होलोग्राफ तुम्ही पाहिलेला आहे कुठल्या तरी एखाद्या पुस्तकावरती वगैरे चिटकवलेलं असतं कंपनीचा होलोग्राम किंवा कुठल्या तर ब्रँडचा त्या ठिकाणी उपयोगात आणला जातो. तर तुम्ही 3-dimensional इफेक्ट त्याचा तुम्ही पाहिला असेल. तर होलोग्राफी रेकॉर्ड्स बोथ एम्प्लिट्यूड अँड फेज ऑफ लाईट वेव्स टू प्रोड्यूस अ 3-dimensional इफेक्ट. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला होलोग्राफी म्हणजे नेमकं काय, ते कसं बनवलं जातं, प्रिन्सिपल काय, हे आपण वन बाय वन आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी स्टडी करूया. तर या ठिकाणी होलोग्राफी म्हणजे 3D इमेजेस, त्याचं बेसिक प्रिन्सिपल पाहूया पहिल्यांदा. सो in holography the image of an object, okay, in holography the image of an object is not directly recorded, but the light waves are reflected from the object after interference with direct ray are recorded. ठीक आहे. होलोग्राफी मध्ये एखाद्या ऑब्जेक्टची इमेज डायरेक्टली रेकॉर्ड केली जात नसते, पण जे काही लाईट आहे, रिफ्लेक्शन्स आहेत, तसं म्हणजे आफ्टर हॅव्हिंग द इंटरफरन्स विथ डायरेक्ट रे, ओके, जे काही रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होते त्याचं रेकॉर्डिंग या ठिकाणी केलं जाते. सो द फोटोग्राफिक रेकॉर्ड इज कॉल्ड होलोग्राफ. ठीक आहे. इन होलोग्राफी the image of an object is not directly recorded, but the light waves reflected from the object after interference with direct ray are recorded. The photographic record is called as the hologram. Okay. Again, when the hologram is illuminated by a coherent source of light, a 3-dimensional image of the original object is formed.
ठीक आहे. When the hologram is illuminated by coherent source of light, a three-dimensional image of the original object is formed. Again, it should be noted that a hologram has no resemblance to the original object, but it contains all information about the object in the form of optical code. ठीक है. Again, holography is based on the principle of interference. प्रामुख्याने याच्यामध्ये holography मध्ये interference उपयोग करण्यात जातं. So we can say that holography is based on the principle of interference, and hence the light waves with high degrees of coherence are required for its realization. Hence, laser beam is used for preparing hologram. So, so in the next lecture, we will study the number of steps involved in the holography. प्रामुख्याने त्या ठिकाणी 2 स्टेप्स आहेत. वन बाय वन आपण ते पाहूया आणि नंतर आपण ऍक्च्युअल त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे होलोग्राफ बनवायचं ते आपण पुढच्या तासामध्ये शिकूया. ओके, थँक्यू.